आणि केवळ मराठा आंदोलक नाही आहेत, मुंबईकर सुद्धा आहेत. मुंबईकर जे खरं तर आपल्या दैनंदिन कामासाठी म्हणून घरातून निघालेले आहेत, जे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी, जे आपल्या ऑफिसला जाण्यासाठी, इतर काही कामासाठी म्हणून घरातून निघालेले आहेत, ते मुंबईकर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आज रेल्वे स्टेशनवर आहेत, CSMTला आहेत. त्याचं कारण असं की मागच्या 4 ते 5 दिवसांपासून गणपती होते, गणरायाचा उत्सव होता, गणेशोत्सव सुरू होता, त्यामुळे अनेकांनी सुट्ट्या घेतल्या होत्या. अनेक जण मुंबईत नव्हते, काही जण गावाला गेलेले होते. मात्र आता हे सगळेजण परतलेले आहेत. आज सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस, आणि सर्वजण कार्यालयात जात आहेत. अशा या सगळ्या मुंबईकरांच्या गर्दीमध्ये मराठा आंदोलक तर आहेतच. मराठा आंदोलक 3 दिवसांपासून CSMTवर आहेत आणि त्यामुळं मोठी गर्दी झालेली आहे, मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम या सगळ्याचा होऊ शकतो. रेल्वे वाहतुकीवर परिणाम म्हणजे मुंबईवर परिणाम, मुंबईकरांच्या जीवनावर परिणाम, मुंबईच्या अर्थकारणावर परिणाम. आणि ह्या सगळ्याची भीती लक्षात घेता पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा वारंवार आवाहन केलं जातंय शांत राहण्याचं, वारंवार आवाहन केलं जातंय कोणालाही त्रास होईल असं न वागण्याचं. बरं, केवळ पोलीस अधिकारी हे आवाहन करतायत का? तर असं नाहीये. हे आवाहन स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा करतायत. हे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे पाटील असतील किंवा मग आंतरवाली सराटीचे सरपंच असलेले तारक असतील, पांडुरंग तारक असतील, यांच्याकडून सुद्धा हे आवाहन केलं जाते. मात्र काही आंदोलक जे आहेत ते हुल्लडबाजी करण्यावर ठाम आहेत. त्यांच्याकडून हुल्लडबाजी सुरूच आहे. ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर CSMT परिसरातून पाहतो. काय चालू आहे? आणि या सगळ्या परिस्थितीबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी गंगाधर काळकुटे आहेत. गंगाधरजी, आपण हे दृश्य बघतोय, CSMT परिसरामध्ये दृश्य आहेत. खरं तर शांततेत आंदोलन करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलेलं होतं, आंदोलकांना केलेलं होतं. मात्र CSMT परिसरात आंदोलकांनी एकच गोंधळ घातल्याचं बघायला मिळत आहे. माझी आंदोलकांना विनंती आहे, गोंधळ घालू नये, कायदा घेऊ नये, प्रतिवर जाणार असेल ते करू नये किंवा रास्ता नये. मुंबईकरांना त्रास होईल, तो सामान्य पोलिसांना त्रास होईल असं कोणीच वर्तन करू नये. आणि माननीय न्यायालयाने गाईडलाईन जे नियम सांगितलेत, पोलीस बांधवांच्या ज्या सूचना आहेत आणि दादांनी आदेश दिला, विशेष करून काही त्रास झाला नाही म्हणजे या पद्धतीने आंदोलकाचं जे कोणी चुकीचा वागत असतील ते आम्हाला नाहीत असं मनोजदादांनी सांगितलंय. जर आमच्या आंदोलनाच्या आडून कुणी घुसून असं जर कुणी काही चुकीचं कृत्य करणार असेल तर त्या सगळ्यांना विनंती, असं करू नका, नसता मग पोलीस कारवाई करतील. आणि मनोजदादा सुद्धा तुम्हाला कठोरात कठोर शब्दाने बोलल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून माझी विनंती आहे, मनोजदादांचा आदेश आहे, कुठलंही गैरकृत्य करायचं नाही, चुकीचं कुणीही वागायचं नाही. ही मनोजदादांच्या वतीने, अखंड मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आलेल्या प्रत्येक आंदोलकाला, प्रत्येक बांधवाला विनंती आहे. ताई.
हो गंगाधरजी, आपण दृश्यही काहीशी बघू शकतोय. खरं तर CSMT परिसर हा गजबजलेला परिसर आहे. मोठी गर्दी असते प्रवाशांची या ठिकाणी. मात्र जे प्रवासी तुमचे आंदोलनकर्ते आहेत ते रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि गोंधळ घालतायत, त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतोय. नाही, आम्ही आता मला फोन आला होता, आम्ही दादाकडे आलो होतो मेडिकलची असल्यामुळे इथं. आता आम्ही लगेच जातोय. 2-3 दिवस झालं ताई, तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढारीने पण दाखवलंय चॅनलला आपल्या. प्रत्येक आम्ही स्वतः माईक घेऊन पोलीस बांधवांना सहकार्य करत आम्ही स्वतः रस्त्यावर फिरतोय. तिथं CST मध्ये सुद्धा आलो होतो. आता परत आम्ही येतोय आणि तिथं आंदोलकांना पाठीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करू. परंतु त्या ज्या भावना अनावर होत आहेत त्याच्या मागं त्यांचं एक कारण आहे की सरकार किंवा कुणीच या आंदोलनाकडे लक्ष द्यायला तयार नाही. 4थ्या दिवशी मनोजदादाची तब्येत खालावली असल्यामुळे आंदोलकाच्या भावना अनावर झाल्यामुळे ते होऊ शकतं. परंतु त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. लगेच तिथून त्यांना बाहेर आपल्या माध्यमातून विनंती करतोय आणि आम्ही स्वतः तिथं जाऊन त्यांना आंदोलकांना बाहेर काढणार आहोत तत्काळ ताई. बरं, तुम्ही म्हणताय तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहात आणि त्यांच्याशी बोलणार आहात, त्यांना समजावून सांगणार आहात. मात्र गंगाधरजी, आपण बघितलेलं होतं, मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे शांततेत आहे आंदोलन करावं, मात्र तरी सुद्धा आंदोलक असं का नेमकं वागतायत? नाही, आता ते काय कुणी घुसलेत का कुणी बाहेरचे लोक कुणी येऊन काय जाणून बुजून समाजाला बदनाम करायसाठी कुणी इतर कुणी पाठवलेत का काय हे शोधावं लागेल. आणि जर कुणी हे करत असेल तर ते चुकीचं आहे. आणि आमचे जर बांधव असतील तर त्यांचं सुद्धा चुकीचं आहे. त्यांनी असं कुठलंही कृत्य करू नये. मनोज दादा स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत. आपला सगळ्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. आम्ही सगळेजण लोकशाही मानणारे आहोत. मनोज दादा लोकशाही मानतात. त्यामुळं ताई, आपल्याला माध्यमातून या सगळ्या बांधवाला आव्हान आहे, चुकीचं काही करू नका. तात्काळच्या ज्या रुळावर गेल्या असतील, प्लॅटफॉर्मवर गेल्या, तिथून बाहेर न्या. हे आपल्या माध्यमातून, पुढारीच्या माध्यमातून मी आपल्या बांधवाला आव्हान करतोय. आणि तरीही जर कोणी येत नसेल तर आम्ही स्वतः तिथे येणार आहोत. पोलीस बांधव येतील. जर चुकीचं वागलं तर पोलिसांनी योग्य ती कारवाई सुद्धा करावी असं मनोजदादांनी सांगितलेलं आहे. पण भावना त्यांच्या अनावर असल्या तरी त्यांनी लोकशाही मार्गाने व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसावं किंवा अन्य लोकशाही मार्गातले आयोजित आहेत उपोषणाचे किंवा आंदोलनाचे, ते मार्ग आंदोलकांनी अवलंबावेत. परंतु चुकीचं काही करू नये ही माझी आंदोलकांना आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे. आणि मी परत आता लगेच आझाद मैदानाकडे निघतोय ताई. हो गंगाधरजी, यात खरं तर एक महत्त्वाचं, माध्यमं चुकीची माहिती पसरवतायत, माध्यमांना आता अरेरावी केली जाते या आंदोलकांकडून. तुम्ही नेमकं काय आवाहन कराल या आंदोलकांना? एका ताईला काहीतरी धक्काबुक्की केल्याची घटना ऐकली किंवा माध्यमाच्या कुठल्याही प्रतिनिधीला कुणी धक्का सुद्धा लावू नये किंवा चुकीचं बोलू नये ही आपल्या माध्यमातून सगळ्या आंदोलकाला विनंती करतो. मनोजदादांनी सुद्धा विनंती केली. आणि ताई, हे खेड्यातले मुलं आहेत, ज्यांनी कधीच मुंबई बघितलेली नाही असे लोक सुद्धा या आंदोलनात आल्यामुळं कदाचित त्यांच्याकडून चुकीनं काय होत असेल तर मी पुढारीच्या माध्यमातून, मराठा समाजाच्या वतीने, मनोजदादाच्या वतीने आपली आणि सगळ्या अशा मीडियाच्या बांधवाची जाहीर माफी मागतो. तुम्ही रात्रीचा दिवसाची रात्र करून आमच्यासाठी लढताय. आमचं प्रत्येक अपडेट महाराष्ट्रात, देशात, जगात पाठवतायत. आणि तुम्हाला जर असं कोणी चुकीच्या पद्धतीनं जर वागणार असेल तुमच्यासोबत तर ते निंदनीय आहे. त्या गोष्टीचा मी निषेध करतो. आमचे जरी बांधव असले तरी ते चुकीचं जे असेल त्याला आम्ही चुकीचंच म्हणणार आणि त्यांनी पुन्हा अशी चूक करू नये ही आपल्या माध्यमातून या आंदोलकाला पुन्हा विनंती करतोय आणि अशा गोष्टीचा जाहीर निषेध करतोय ताई. नक्कीच नक्कीच गंगाधरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.